मुंबईत राहणारा रोहन सावंत अनेक वर्षांनी स्वतःचं घर घेत होता. त्याच्यासोबत राहत होते पत्नी प्रिया, 8 वर्षाचा मुलगा वेद आणि रोहनचे वडील. फ्लॅट खूप स्वस्त मिळाला होता. इतक्या मोठ्या शहरात एवढं स्वस्त फ्लॅट मिळणं विचित्र होतं. पण बिल्डरने फक्त एक गोष्ट सांगितली, स्टोअररूममधला जुना दरवाजा कधी उघडू नका. रोहन हसला. लोक घाबरवण्यासाठी काहीही बोलतात, पण त्या घरात राहायला गेल्यानंतर तिसऱ्याच दिवशी रात्री 12 वाजता टक 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 स्टोअररूममधून आवाज आला. रोहनने स्टोअररूम उघडलं. आत धुळीने भरलेली छोटी खोली होती आणि भिंतींच्या कोपऱ्यात एक जुनं लाकडी दार. पण विचित्र गोष्ट म्हणजे त्या दारामागे काहीच जागा नव्हती, कारण दुसऱ्या बाजूला बिल्डिंगची बाहेरची भिंत होती. प्रिया घाबरली. हे दार इथे कसं असू शकतं? तेवढ्यात टक 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 आवाज पुन्हा आला. यावेळी दाराच्या आतून. रात्री बरोबर 12 वाजता दार हळूहळू आपोआप उघडलं. आत पूर्ण अंधार होता, पण त्या अंधारातून थंड हवा येत होती आणि कोणीतरी कुजबुजलं, मदत करा. वेद घाबरून रडू लागला. रोहनने टॉर्च आत टाकली आणि त्याचा श्वास थांबला. आत एक लांब कॉरिडॉर होता, जो त्या फ्लॅटमध्ये असणंच अशक्य होतं. रोहन आणि त्याचे वडील आत गेले. कॉरिडॉर खूप मोठा होता. भिंतीवर जुने फोटो होते आणि सगळ्या फोटोंमध्ये एकच कुटुंब दिसत होतं. पण अचानक रोहन थबकला, कारण शेवटच्या फोटोमध्ये त्याचंच कुटुंब होतं, प्रिया, वेद आणि तो स्वतः. पण फोटोमध्ये सगळ्यांचे डोळे पूर्ण काळे होते. तेवढ्यात मागून आवाज आला, तुम्ही उशीर केला. त्यांनी मागे वळून पाहिलं. एक म्हातारी स्त्री उभी होती. ती म्हणाली, हे दार दुसऱ्या जगात जातं. तिने सांगितलं, अनेक वर्षापूर्वी या जागी एक जुनी चाळ होती. एका रात्री तिथं आग लागली. पूर्ण कुटुंब जिवंत जळालं. पण त्यांचा राग अजून संपलेला नाही. म्हातारीने रोहनकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, त्यांना नवीन कुटुंब हवं आहे. त्या रात्रीनंतर वेद विचित्र वागू लागला. तो एकटा स्टोअररूममध्ये जाऊ लागला आणि स्वतःशी बोलायचा. एक दिवस प्रिया उठली तर वेद घरात नव्हता. फक्त स्टोअररूमचं दार उघडं होतं. आतून त्याचा आवाज येत होता, आई मला वाचव. रोहन आणि प्रिया आत धावले. कॉरिडॉर आता बदलला होता. भिंती जळालेल्या होत्या. सगळीकडे धूर होता आणि शेवटी वेद एका कुटुंबासोबत उभा होता. ते सगळे काळे जळालेले होते. त्यांच्या चेहऱ्यावर त्वचा नव्हती. ते एकाच आवाजात म्हणाले, तो आता आमच्यासोबत राहील. प्रिया जोरात ओरडली. तेवढ्यात रोहनच्या वडिलांनी सत्य सांगितलं. 25 वर्षापूर्वी या चाळीत आग लागली तेव्हा तेच त्या बिल्डिंगचे मालक होते आणि त्यांनी पैशांसाठी खराब वायरिंग दुरुस्त केली नव्हती. त्या निष्काळजीपणामुळे लोक मेले. जळालेलं कुटुंब म्हणालं, एका जीवाच्या बदल्यात एक जीव. रोहनचे वडील पुढे आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या चुकीची शिक्षा मला द्या. मुलाला सोडा. क्षणभर सगळं शांत झालं. मग धूर वाढू लागला आणि अचानक सगळं काळं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्टोअररूम पूर्ण रिकामी होती. ना दार, ना कॉरिडॉर, काहीच नव्हतं. पण रोहनचे वडील गायब झाले होते. वेद सुरक्षित होता. काही महिन्यांनी सगळं सामान्य झालं. पण एका रात्री वेद झोपेतून अचानक उठला. तो हळू आवाजात म्हणाला, आजोबा अजून तिकडेच आहेत. आणि त्याच्या खोलीच्या भिंतीवर हळूहळू शब्द उमटू लागले, दरवाजा पुन्हा उघडेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझ्या स्टोरीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर का अजून वेगळ्या स्टोरीज ऐकायच्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.